अरे राम राम रे पोट्टे. अरे चिनू भाऊजी का लक्ष ना कधी आज रविवार चालतेच थोडं. मग काय उठलो ना बहीण डायरेक्ट निघालो ना भाऊ आपल्या विठ्ठलच्या दुकानाच्या इकडे. म्हणजे भाऊ आपल्याला आज लावायची होती भाऊ दाढी. मग काय आलो ना सरळ विठ्ठलच्या दुकानावर. नाच का पाहतो भाऊ विठ्ठलच्या दुकानात गर्दी नाही, तो बी रविवार असून भाऊ देवासारखाच भेटला ना वा. चाल बरं म्हटलं विठ्ठलला फटकनी कर बरं, आज लवकर घरी जा लागतात, लय काम आहेत भाऊ. मग काय विठ्ठलला रपकनी सेट करून दिली. मग काय थांबतो का मी, माझ्या पोटमध्ये काही ना की पाहिजे. मग घेणं भाऊ म्हटलं कचोरी खायना, तून कचोरी खाल्ली घरी गिरी आलो तर भाऊ. आज होता ना भाऊ बाजार केला ना भाऊ पप्पानं. काय मग आज तर भात होतं, भात काही हाणून घेतलं. आई म्हणे एवढं दळण ठेवून. मग काय मांजरबाई म्हणे मी येतो. अरे म्हटलं बिल्ल बग्गी आता. मग म्हणजे जाऊ दे तूच आहे बावा, मला काही नेत नाहीस तू. म्हटलं तुला घेऊन देईन नंतर. मग काय निघालो सरळ भाऊ दळण ठेवायला. मग काय भाऊ दळण ठेवलं तेवढा जायचा फोन. अरे अजून एक काम आई लोकांची खाशी जाणार रे भाऊ. एक काम सांगितलं दुसऱ्या कामला फोन येते भाऊ. मग काय फटकनी मेडिकलून बाम घेऊन घेतले, निघालून सरळ घराकडे भाऊ. घरी गिरी पोचलो, घरी बाम देऊन दिले, निघालून सरळ दुकानाच्या इकडे. आज पोट्टे विषय इतका गंभीर की आज आहे न्यूझीलंड वर्सेस इंडिया T20 वर्ल्ड कप भाऊ. आज सगळे इकडे गरमागरमीचा विषय. आणि भाऊ मी मॅच पाहायला जर आलतो, बैस मला देऊ राहिली. आमचा पहिलवानी मरू आलता. काय रे बाय बाईचं म्हणणं काय, जाऊ द्या बाई गेला फटकनी मॅच लागली. आज पोट्टे भारत जिंकणं आपल्याला माहितच आहे. मग तरी म्हटलं पाहून घेऊ काय विषय आहे. तर चला पोट्टे भेटू आपण उद्या तिथपर्यंत. जय माता राणी.